नमस्कार. आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि याच वेळेला सर्वच शेतकऱ्यांची शेणखतावर प्रक्रिया, शेणखत शेतात टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की शेणखताचा आपण अमृत म्हणून कसा वापर करावा. शेतकरी मित्रांनो बघा, आपण शेणखत वापरताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपण शेणखत शेतात टाकताना ते अमृत म्हणून टाकतोय की विष म्हणून, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विष म्हणून कसे, तर शेणखताच्या माध्यमातून विविध हानिकारक बुरशीचे बीजाणू जे की पिकांना सड लावतात, मर लावतात, अशा हानिकारक बुरशींचे बीजाणू, त्याचबरोबर विविध कीटकांचे व आळ्यांचे अंडी हे शेणखताच्या माध्यमातून आपण आपल्या शेतात टाकत असतो. त्यामुळे आपण शेणखताच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये विष टाकतो, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. असे जर शेणखत आपण आपल्या शेतात टाकत असू तर आपण भविष्यातील धोक्यांचा विचार करून आज आपण आपल्या शेणखताच्या माध्यमातून आपल्या शेतात विषच टाकत आहोत, विषच देतो, हेच आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. यानंतर शेणखत म्हणजे अमृत कसे, हे वेगळं सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही. मातीतून सोनं पिकवण्याची ताकद ही शेणखतात असते. मातीला सुपीकता करण्याची ताकद सुद्धा ही शेणखतात असते. शेणखतामध्ये पिकांना आवश्यक असे सर्वच घटक असतात व मातीची सुपीकता वाढवण्याची ताकद सुद्धा शेणखतात असते. त्यामुळे शेणखत जर आपण व्यवस्थित कुजवून त्यावर जैविक प्रक्रिया करून किंवा त्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यासारख्या जैविक बुरशांचा वापर करून कुजवून शेणखत जर आपल्या शेतामध्ये वापरले तर आपण सोनं म्हणून आपल्या शेतामध्ये शेणखत वापरू शकतो. सोनं म्हणून त्याचा वापर होऊ शकतो, त्याचा अमृत म्हणून वापर होऊ शकतो. चला तर शेतकरी मित्रांनो, चांगले अर्थात अमृतासारखे शेणखत ओळखण्याची 5 सोपी लक्षणे, 5 सोप्या टिप्स. त्यामध्ये सुगंध, रंग, तापमान, अवशेषांची स्थिती आणि आर्द्रता. त्यामध्ये सुगंधाचा जर विचार केला तर चांगले शेणखत मातीसारखे सुवासिक व त्यामधून सडका वास येत नाही. त्यामधून सुवासिक मातीचा असा वास येतो. त्यानंतर रंग, चांगले शेणखत गडद, तपकिरी किंवा काळसर असते. त्याची पोत भुसभुशीत किंवा हलकी असते. त्यानंतर तापमान, शेणखत चांगले कुजवल्यानंतर त्याचे तापमान सामान्य बाहेरील तापमानासारखे असते. जर गरम असेल तर अजूनही कुजण्याची प्रक्रिया चालू आहे असे आपण समजावे. त्यानंतर अवशेषांची स्थिती, गवत, धान्य, शेणाचे अवशेष स्पष्ट दिसत असल्यास खत कुजण्याचे अपूर्ण आहे, खत कुजण्याची प्रक्रिया चालू आहे असं आपण समजावे. चांगल्या खतामध्ये हे सर्व घटक एकजीव झालेले असतात. त्यानंतर आर्द्रता, चांगले शेणखत हातात घेतल्यानंतर किंचित ओलसर असते, पण खूपच ओले किंवा कोरडे नसते. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे शेणखत आपण आपल्या शेतात वापरून आपल्या शेतीला आणि मातीला आधार देऊ शकतो. धन्यवाद.